श्वास सावयाचा, देह लाजतो कळीचा, स्पर्श होत पाखराचा, वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा, प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या, गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी, रास रंगात भिजते अनुक्षणते केशरी, राधा बावरी बावरी, राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा बावरी बावरी, राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा. अरे तुम्ही सगळे बघताय काय असे? माझे मित्रमैत्रिणी पण येतात हळदीला. सो आय थॉट मितालीलाही घेऊन यावं. अरे काय कुछ नाच गाना हो जाना चाहिए कि नहीं? अरे काय जेन्युइनली नाच गाणं काय व्हायला पाहिजे का नको? नाच गाणं आता केदारने इतकं सुंदर गाणं म्हटलं. अरे यार आय मिस्ड इट अगेन. मग काय तर होताच कुठे तू इतका वेळ? मी सीमा, अरे सौरभ तुझी वाट पाहतायत सगळे. मी म्हटलं ना तुम्हाला, हा नेहमीप्रमाणे उशिराच येणार. पण ठीक आहे ना, देर आहे दुरुस्त आहे नाही का? हो ना. ए चला चला, आता याला आंघोळीला न्यायचंय ना, आणि मला ही उष्टी हळद घेऊन राधाकडे जायचंय. चल. हा नाही ना त्यांना. नाही 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 नाही, मी करीन ना, मी काय लहान आहे का? अरे अरे काय करतो? घालायची असते तुला. पद्धत आहे. हो ना. नको नको काय रे. बरं नाही, जाऊ दे. please. केदार म्हणजे ना. सौरभ, यश, तुम्ही घेऊन जा जरा त्याला. हा चालेल. यशू चला ये रे. मिताली तू थांब इथे, आम्ही आलो. चल ग. यशवंतराव चांगलं धुवा त्याला. तुझं लग्न केदारशी होणार नाही. जर तू केदारच्या दिशेने वळलीस तर माझी माणसं तुझ्या पाळतीवर आहेत. ते तुला उचलतील आणि माझ्याकडे घेऊन येतील. हॅलो मॅम. राधा, राधा तू सौरभशीच लग्न कर. राधा हे बघ, आजची एकच रात्र आहे तुला निर्णय घेण्यासाठी. विचार कर राधा, उद्यापासून तुझं सगळं आयुष्य केदार सोबत का सौरभ सोबत? विचार कर तू. हे बघ, तुझ्या मनाची घालमेल मी समजू शकते. मला कळलं, मानसकडून मला समजलं की तुझ्या बाबांच्याकडे गौतमच्या आणि तुझ्या लग्नाची तयारी चालू आहे म्हणून. ते तर गृहीतच धरून चाललेत की तुझं आणि गौतमचं लग्न होणार म्हणून. हे बघ, पण मी काय सांगते ते ऐक, नीट ऐक. मी आई आहे तुझी, पण मी एक डॉक्टर सुद्धा आहे.
आणि मला खात्री आहे राधा, तू आणि सौरभ तुम्ही दोघं सुखी व्हाल एकमेकांच्या सोबत. हे बघ, तू सौरभला नीट सांभाळशील. हे बघ, मला माहिती आहे की वय, शिक्षण यातल्या फरकामुळे तुमच्या संसारात काही अडचणी येतील, पण मी सांगते तुला, तू हसत हसत त्याच्यावर मात करशील ग. तू एक आदर्श पत्नी होशील, आदर्श मैत्रीण तू आहेसच, आदर्श व्यक्ती म्हणून जगाला तुझी ओळख पटेल राधा. हे सगळं होईल याच्यात मला तिळमात्र शंका नाहीये. राधा ही सौरभचीच व्हायला हवी, कळतंय का तुला? राधा सौरभचीच व्हायला हवी. तू आता वाट बघू नकोस. उठ तू जा तू सौरभकडे जा धावत. तुम्ही हवं तर पळून जा दोघं, पळून जा. तू जगाची पर्वा करू नकोस. काय वाटेल ते झालं ना तर मी तुमच्या पुढे ढाल बनून उभी राहीन. जा तू राधा, उठ. जा तू सौरभकडे जा राधा, जा. राधा बावरी राधा. रजनी, मी एक काय ऐकतेय, गौतम राधाला जबरदस्ती लग्नाला घेऊन येतोय. पण गौतम असा नव्हता, म्हणजे असं नाहीये. तो असं का बघतोय? प्लीज 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 तुम्ही हे सगळं थांबवा. नभाताई, आता या स्टेजला चर्चा नकोय, कारण गौतम जे करतोय ते योग्यच करतोय. राधाला तिचं हित कळत नाहीये. अहो पण, आणि त्या केदार सोबत किंवा त्या सौरभ सोबत तिचं लग्न होऊ देणं म्हणजे उघड्या डोळ्यांनी तिची आत्महत्या बघण्यासारखं आहे. अहो पण, त्यामुळे गौतम जे करतोय त्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे. तुम्ही प्लीज त्याच्याशीच बोला. नाही. विचार कर राधा, आजची एकच रात्र आहे तुला निर्णय घेण्यासाठी. उद्यापासून तुझं सगळं आयुष्य केदार सोबत का सौरभ सोबत? राधा ही सौरभचीच व्हायला हवी. राधा, अवली, ही उष्टी हळद आता सीमा वहिनी घेऊन राधाकडे जाणार. राधाला तीच हळद लागेल. उद्या आमचं लग्न. डॉक्टर राधा केदार धर्माधिकारी. छान वाटतंय ना कानाला ऐकायला? उद्या राधा माप ओलांडून आपल्या घरात येईल. हे काय? ज्या गोळ्या खायची तू धमकी देत होतास ना, त्याच गोळ्या आहेत. सांग ना, सगळी नाटकबाजी खरी होती ना केदार? माझी शपथ आहे तुला, फक्त हो किंवा नाही एवढंच उत्तर हवंय मला. नाही सांगितलंस ना केदार, तर या गोळ्या खाऊन जीव देईन मी.
आईने काहीही सांगितलेलं नाहीये केदार. मिताली उभी आहे बाहेर. बोलला नाहीस ना तर सगळ्या लोकांसमोर मिताली बोलेल. सांग लवकर. मिताली ना तू आमच्या सौरभच्या वर्गातली. लहानपणी आमच्याकडे खेळायला यायचीस, माझ्याशी भांडायचीस केदारवरनं. दिला ना त्रास त्याने तुला. तुम्ही नाही का लोणावळ्याला गेला होता पिकनिकला, तिथे त्यांनी तुला त्रास दिला खूप. नाही ना दिला म्हणजे हो हो दिला ना. हा मग तेच म्हणते. काय झालं तुला? बरं वाटत नाहीये का? नाही मी ठीक आहे. ताप आलाय, बीपी वाढलाय? नाही एवढा घाम का फुटला? एवढे अस्वस्थ का झालेस तू? नाही काही नाही. काही नाही काय दिसतंय चेहऱ्यावर. आराम करतेस का आतमध्ये? पाणी सरबत काही देऊ? चहा कॉफी? काय झालं बाळा तुला? एक मिनिट मला बघू दे. मी बघतो ना नाडी. काही नाही मी ठीक आहे. मी वैद्य आहे, पैसे नाही घेणार. अगं बेडे काय झालं बघूया ना. एवढं असं बोलता बोलता एवढं घाम का फुटला मुलीला? लग्न झालं? नाही नाही. तुला मी कळते ना कशाबद्दल बोलतोय ते? नाही हो कळतंय. म्हणजे आम्ही लग्न करणारच आहोत. आणि त्याच्या आधीच हल्लीची पिढी तुमची कसली घाई एवढी. हे सगळं करायला पुढचं अख्खं आयुष्य पडलं ना पुढे. मग घरी माहिती? हा नाही मला आताच कळलं. खोटं बोलू नकोस. दादा या मुलीशी काय बोलत असतील? वैद्य मी, दिवस तास हिशोब कळतो मला. मुलगा कोण आहे? हा मुलगा कोण आहे? माझा कॉलेजचा मित्र आहे तो. मी निघते. थांब. तुम्ही लाज सोडलेली असली ना तरी आम्ही अजूनही सोडलेली नाहीये. सौरभ येईल तुझ्या बरोबर घरापर्यंत. नको मी जाते ना. भाषा कळत नाही का माझी तुला? कळतंय ना? इथेच थांब. सौरभ तिथे आतमध्ये हळदीच्या अंघोळी घालतायत आमच्या केदाररावांना. लग्न आहे ना आमच्या थोरल्या चिरंजीवांचं. केदार ओळखतेस त्याला तू? येईल तो. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, मूल जर वाढवायचं असेल तर लवकरात लवकर लग्न कर. नाहीतर तुमच्या हल्लीच्या पिढीला कुठे जाऊन काय करायचं असतं चांगलंच माहिती असतं. आमच्यासारखे त्या बाबतीत बिनडोक नाही आहात तुम्ही. पण वडीलकीच्या नात्याने सांगतोय असलं बावळटपणा करू नकोस.
त्या मुलाशी लग्न कर. आणि काळजी करू नकोस, ही गोष्ट मी कोणालाही सांगणार नाही. वैद्य आहे मी. पेशंटची सिक्रेट्स पाळणं हा आमचा पेशा आहे. प्लीज मी निघते. थांब. सौरभ सोडेल. बसून घेतो पर्यंत. का केलंस तू हे केदार? सांग ना, का केलंस? का केलंस त्यांचा विश्वासघात? का केलंस? का केलंस? या सगळ्याला मी जबाबदार नाहीये, तुम्ही सगळे जबाबदार आहात. राधा मला जेव्हा नाही म्हणाली होती तेव्हा तू म्हणाला होतास ना लग्नासाठी मी तिला तयार करीन म्हणून. प्लीज आता नको शब्द फिरवूस. हे बघ, मी मानतो हे अटॅक, राघव मंत्री वगैरे सगळं नाटक होतं, पण मी राधाला सुखी ठेवीन रे, सुखी ठेवीन. नाही नाही केदार, तुझं गोळ्या खाणं, तुझं राघव मंत्री होणं, यामुळे मी राधाला बरीला घालत होतो. खूप चुकीचं वागलायस तू, खूप चुकीचं वागलाय, खूप चुकीचं वागलायस. मुळीच नाही, मुळीच नाही. काय करू मी जिजू? याच्याला बळी पण मी राधाचा बळी देत होतो. काय तोंड दाखवू तिला? त्यापेक्षा या गोळ्या खाऊन मीच जीव देतो. मला जगायचा अधिकारच नाहीये, अधिकारच नाही. सौरभ, पोरा असा हरल्यासारखा काय करतोय? अरे आता कळला ना आपल्याला त्याचा नाटक, मग आता हरल्यासारखा काय करतोय? अरे आता तुला पूर्ण अधिकार आहे तुझा प्रेम मिळवण्याचा. माझा ऐक, या आयमा यशवंत ढगेचा ऐक. असा धावत जा, जा राधाला घेऊन पळून जा आणि लग्न कर. वाचव तिला, असा घाबरू नको, मी आहे तुझ्या मागे. अरे वाचव तिला या सगळ्यातून. काय सांगताय? काय सांगताय तुम्ही त्याला? केदारच्या होणाऱ्या बायको बरोबर पळून जायला सांगताय? हो, किती वेळा वॉर्न केलं होतं मी तुम्हाला, किती वेळा सांगितलं होतं. पण सीमा वहिनी, खरा काय झालंय ते तुम्हाला माहित आहे काय? सीमा वहिनी, केदार आजारी नाहीये, सगळं नाटक होतं त्याचं. शट अप सौरभ, शट अप. सौरभ, मी तुला सांगून ठेवते, राधाच्या दिशेने एकही पाऊल उचलायचं नाही. मी तुझं आणि राधाचं लग्न होऊ देणार नाहीये. राधाचं लग्न होईल ते फक्त केदारशी. कारण मी एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं. कारण ह्यातच तुम्हा सगळ्यांचं हित आहे, हे लक्षात ठेवा. पण तुम्ही काय करताय? फूस लावता याला? एक गोष्ट लक्षात ठेवा, असलं काहीही करायचा प्रयत्न केलात ना तर मी तुम्हाला घराच्या बाहेर काढेन. आपण सीमा, नाही नाही, तुम्ही तसे नाही ऐकणार. सौरभ, लग्न होईपर्यंत खबरदार तुझ्या रूम मधनं बाहेर पडला असतं. नाही ते कशाला, मी कडीच लावते बाहेरून. सीमावणी, सीमा वहिनी,